नमस्कार. पारितोषचा भूमीला फोन येतो. भूमी विचारते, "हा बोल ना पारितोष." तेव्हा पारितोष म्हणतो, "अगं आकाश निघाला का ऑफिसला?" तेव्हा भूमी म्हणते, "हो कधीच निघाला आहे." पारितोष म्हणतो, "नाही, आकाशशी एका मीटिंगबद्दल महत्त्वाचं बोलायचं होतं." तेव्हा भूमी म्हणते, "नाही नाही, निघाला आहे, येईलच तो. बाकी काही प्रॉब्लेम नाही ना पारितोष?" पारितोष म्हणतो, "नाही, ठीक आहे." तेव्हा भूमी म्हणते, "असं का बोलतोस तुटक तुटक?" तेव्हा पारितोष म्हणतो, "नाही, काही नाही." तेव्हा भूमी म्हणते, "नाही, काहीतरी झालंय पारितोष." पारितोष म्हणतो, "नाही गं, आज मला माझ्या बायकोची आठवण येते." तेव्हा भूमी म्हणते, "का अचानक?" तेव्हा पारितोष म्हणतो, "आज सकाळी उठल्यावर ना मला अचानक माझ्या बायकोची आठवण आली. तिचंच स्वप्न पडलं." तेव्हा भूमी म्हणते, "पण कसं काय ॲक्सिडेंट झालं? काय झालं होतं नेमकं?" तेव्हा पारितोष म्हणतो, "अगं माझी बायको प्रेग्नंट होती. मी प्रत्येक वेळेस तिच्यासोबत चेकअपला जायचो. पण त्यावेळेस नेमकं माझी खूप महत्त्वाची मीटिंग होती, त्यामुळे मी नाही जाऊ शकलो. मी तिला विचारलं, 'एकटी जाशील ना?' ती म्हणाली, 'हो.' आणि ती एकटी चेकअपला गेली. चेकअप वगैरे झालं, आमचं बोलणं झालं आणि ती निघाली. ती गाडीत बसली आणि समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने तिला उडवलं आणि माझं बाळ आणि माझी बायको दोघंही ॲक्सिडेंटमध्ये गेले." तेव्हा भूमी ते ऐकून खूपच शॉक होते. भूमी म्हणते, "अरे बापरे." तेव्हा पारितोष म्हणतो, "हा ना." मग भूमी म्हणते, "मग चुकी कोणाची होती?" तेव्हा पारितोष म्हणतो, "त्या ट्रक ड्रायव्हरची." तेव्हा भूमी म्हणते, "मग त्याला शिक्षा झाली का?" तेव्हा पारितोष म्हणतो, "हो झाली ना, पण शिक्षा होऊन काय फायदा गं? माझी बायको आणि माझं मूल परत येणार आहे का?" आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा भूमी म्हणते, "हो." "मग पारितोष तू दुसऱ्या लग्नाचा विचार का करत नाहीस?" तेव्हा पारितोष म्हणतो, "काही काय बोलतेस भूमी? अगं माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम होतं. माझ्या मनातली जागा मी तिच्याशिवाय दुसरं कोणालाच देऊ शकत नाही. मी दुसऱ्या मुलीचं इमॅजिनही करू शकत नाही." तेव्हा भूमी म्हणते, "सो सॉरी हा पारितोष." पारितोष म्हणतो, "इट्स ओके." पारितोष म्हणतो, "चल ठेवतो मी आता." तेव्हा भूमी म्हणते, "हा ठीक आहे." भूमी म्हणते, "किती वाईट झालं ना पारितोषबद्दल, असं नको व्हायला पाहिजे होतं." भूमी ही पारितोषचाच विचार करत असते. तिला खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर आकाश हा इकडे ऑफिसमध्ये पोचतो. पारितोष म्हणतो, "अरे मी तुला फोन लावत होतो, लागत नव्हता. मग मी शेवटी भूमीला फोन लावला. अरे आज आपली खूप महत्त्वाची मीटिंग आहे." तेव्हा आकाश म्हणतो, "अरे हो, मला जरा ट्रॅफिक लागलं ना, त्यामुळे उशीर झाला." भूमी इकडे विचार करत असते, खरंच पारितोष खूप चांगला मित्र आहे माझा. त्याच्या आयुष्यात सुद्धा चांगलंच घडलं पाहिजे. तो माझा आणि आकाशला एकत्र आणण्यासाठी किती धडपड करतोय. मी सुद्धा त्याच्या आयुष्यात सुख आणणार. त्याच्या आयुष्यातील त्याच्या बायकोची जागा भरून काढण्यासाठी कोणीतरी मुलगी आणली पाहिजे, असं भूमी विचार करत असते. तर इकडे रागिणी मात्र भूमीच्या आठवणीत थैथयाट करत असते, कारण तिला भूमीने चांगलीच कामाला लावलेली असते. अभिजित, पौर्णिमा दोघेही डोक्याला हात लावून बसलेले असतात. काय करायचं आता? भूमीने तर आपली चारी बाजूनी कोंडी केलेली आहे. काय करायचं समजत नाही. तर आता भूमीने रागिणीला जिवंतपणे नरक यातनाच दिलेल्या आहेत. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.